नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। प्रभाग 7 अ मधून जनसेवेसाठी, विकासासाठी आणि समाजसेवेसाठी महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राजूदादा खरे यांची विशेष मुलाखत आमच्या प्रतिनिधींनी घेतली। पाण्याचे सुपरव्हिजन हे जर कोणी करू शकतो तर ते म्हणजेच राजूदादा खरेच हेच करू शकतात। आमच्या प्रतिनिधीशी राजकारणावर गप्पा मारताना राजूदादा खरे म्हणाले की जर प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या वॉर्डात प्रभागात जर पाणी साठवण्यासाठी टाकीची व्यवस्था केली तर पाण्याची साठवणूक करून गरजेचे वेळेवर नागरिकांना पाण्याची व्यवस्था करण्यात येईल। जर गंभीर असलेली समस्या सुटून जाईल। राजूदादा खरे यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली। ते म्हणाले, जनसेवेचा ध्यास माझ्या मनात लहानपणापासून आहे। मला नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यात जास्त रस आहे। याचे उदाहरण म्हणजे मी निस्वार्थ सेवाभावातून कोरोना काळात नागरिकांच्या समस्या सोडविल्या। कोणतीही समस्या असली तरी ती सोडविण्यासाठी मी मनापासून प्रयत्न केला। कोरोना काळात केलेल्या कामाचा नागरिकांकडून वारंवार उल्लेख केला जात आहे। तर मी समाजसेवा म्हणून कार्य केले, परंतु लोकांच्या मनात मात्र मी एक वेगळी जागा निर्माण केली आहे। हे मला कधी कळालेच नाही। मी फक्त समाजसेवा करत राहील, असे राजूदादा खरे म्हणाले। तुम्ही समाजसेवेमध्ये किती वर्षापासून? दादा, मी समाजसेवाला कमीत कमी 30 ते 32 वर्ष झालेले आहेत आणि मला लहानपणापासून करण्याचा मला छंद आहे। कारण माझे वडील शिक्षक होते। माझे वडील शिक्षक होते। वडिलांनी हेच सांगितलेले आहे, बेटा जनताची सेवा केली म्हणजे तू आई वडिलाची सेवा झाली हे समजून तू काम करायचं, असं त्यांनी सांगितलं होतं। आणि माझं जे इलेक्शनमध्ये राहण्याचं कारण काय आहे, आता मी धार्मिक सामाजिक केलेलं आहे। मी इलेक्शनमध्ये याच्यापूर्वी उभं राहिलो होतो, अपक्षच होतो, पण सेकंडच होतो। पण माझी तळमळ कशासाठी उभं राहतो मित्रांनो, तुम्हाला हे सांगतो की काही नगरसेवक आणि प्रशासक यांच्या कसं काय डोक्यामध्ये येत नाही। मी जे सांगतो तुम्हाला ते ऐकून घ्या। आमचा सगळ्यात मोठा प्रश्न सिडको हडकोला पाण्याचा आहे, बरोबर आहे। पाणी 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 1 महिना झाला, पैठण धरणाची जी पाईपलाईन आहे, जी पाईपलाईन येते ती फुटली, त्यामुळे 8 दिवस किंवा 4 दिवस पाणी येणार नाही असं म्हणतात, बरोबर आहे। पण त्याच्यावरती त्याच्यानंतर लोकांना पाणी भेटणार की नाही भेटणार, कुठून भेटणार, तुम्ही त्याचं नियोजन का नाही केलं? प्रशासकाकडे बी उत्तर नाही, नगरसेवकाकडे बी उत्तर नाही। परमेश्वराने मला बुद्धी दिली। मी खरंच सांगतो तुम्हाला, या 8-15 दिवसामध्ये हे विचार केला की आपण हे सांगायला पाहिजे की हा प्रश्न कसा सुटू शकतो। काही नाही, शुल्लक आहे दादा। प्रत्येक नगरसेवकाने प्रत्येक ओपन स्पेस वरती, जिथं मंदिरे बनवलेली आहे ना ओपन स्पेस, तिथं 25-25 लाखाची पाण्याची टाकी प्रत्येक सेक्टरमध्ये बांधून ठेवली। आणि जो पाणी येतो, जे तुमच्या महानगरपालिकाच्या याच्यामध्ये राहतं ना, काय म्हणतात त्याला, टाकीमध्ये, ते डायरेक्ट आपल्या टाकीमध्ये भरून ठेवायचं। भरून ठेवल्यानंतर काय होतं माहितीये का, जेव्हा तुमची पाण्याची टाकी फुटली तर ह्या टाकीमधून पाणी येईल। तुम्हाला पाण्याचा काही प्रश्न राहणार का? तो एक नियोजन आहे। आणि दुसरी गोष्ट ही आहे, जेव्हा नगरसेवक आपल्या वार्डामध्ये रोडचं काम करतात, त्यांनी कधीही तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन ते रोड बनवलेले नाही। म्हणून आज जे रोड लवकर खराब झालेले आहे त्याचं हे कारण आहे। मी जेव्हा नगरसेवक घेईल तर हे 2 प्रस्ताव घेईल। मी आधी प्रत्येक सेक्टरमध्ये एक 25 लाखाची पाण्याची टाकी बनवेल आणि सगळ्यांना हे सांगेल की पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटेल। तुम्हाला तर सांगितलं कसं काय मिटेल, कारण पाण्याचे पाईप फुटले पैठण रोडचे तर आपल्याला पाणी येत नाही, पण ही पाण्याची टाकीमध्ये पाणी भेटेल ना, मग तोपर्यंत पाण्याची टाकी भेटले तर तोपर्यंत काम होऊन जातं आणि ते मेंटेन पण होऊन जातं, ते बरोबर आहे। बस एवढी। दुसरा एक प्रश्न आहे, याला धरून युवक आपला शहरातील व्यसनाधीनकडे जाणारी गुन्हेगारी जास्त वाढत आहे, या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना करता? साहेब, गुन्हेगारी जो आहे हे आपल्या टीव्ही सेंटर हडको सिडको मध्ये नाहीये। ते पोरं आपल्याकडे नाहीये। ते पोरं दुसऱ्या भागामध्ये आहे। त्या भागामध्ये जाऊन समजून सांगणं म्हणजे ते आपल्यावरतीच घात करून घेणं आहे। म्हणून त्यांना सगळेच घाबरतात। म्हणून आपण त्यांना काही म्हणू शकत नाही, पण कुठं काय असं चुकीचं घडतं तसं आम्ही पोलिसला सांगून ते बंद करायला लावू शकतो।
महिला सुरक्षेचा काही प्रश्न आहे? सर, आमच्या हडको सिडको मध्ये असं कुठलाही घडलेलं नाहीये. आमच्या सिडको हडको मध्ये खूप चांगली महिला आहे. रात्रीच्या 2 वाजता घरी जाऊ द्या, त्यांना कधीच काही होणार नाही. हे तर पहिल्यापासून आमचं कल्चर आहे. इथं कधीच काही होत नाही. सर, तुम्ही ऐकलं असेल. हो, तुम्ही तर पाण्याविषयी व्यवस्था जी सांगितली फार छान सांगितलेली आहे. परंतु दुसरा एक प्रश्न असा आहे भाऊ, कारण की मेणबत्ती चिन्ह जे हो. मेणबत्ती चिन्हावर मागचा इतिहास आहे की एक मोठा आमदार पण निवडून आलेला आहे हो. हा पक्ष. हो. तर आपण हे चिन्ह का घेतलं, काय कारण आहे सर? मेणबत्ती ही म्हणजे जेव्हा अंधार होतो तेव्हा शिलगोली जाते आणि तेव्हा उजीड होतो. त्या प्रकारे माझ्या वार्डामध्ये जेव्हा कधी अंधार पडला तर ती मेणबत्ती शिलगून मी उजीड करेल यासाठीच मी ती मेणबत्ती घेतलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे, मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? मतदाराला हेच आवाहन करणार आहे की मी अपक्ष आहे. कारण तुम्ही पक्षवाल्याला निवडून दिलं. पक्षवाल्यांनी कधीही आपला घरचा टॅक्स कमी केलेला नाहीये. आपल्या घराचा टॅक्स वाढवलेला आहे. पक्षवाले नगरसेवक एकत्रित झाल्यानंतर पब्लिकचं राय घेऊ शकत नाही ते की बाबा हा रोड बनवू लागले, त्या रोड मध्ये 1000 गोण्या सिमेंट लागू लागले, तर तुम्ही नागरिकांना विश्वासात घेऊन तो रोड बनवणार नाही. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला कमिशन खायचं असतं. आजपर्यंत तेच चाललंय. त्यासाठी अपक्ष राहिला तर मी खाऊ देणार नाही त्यांना. आणि रोड चांगले होईल आणि प्रत्येक गोष्ट चांगली होईल वार्डाची. ही आपलं नाव सांगा आणि प्रभाग क्रमांक सांगा. मी राजू खरे, प्रभाग क्रमांक माझा 7 आहे. आणि मत दाबायचं जे बटन आहे ते 6 नंबर आहे. हे 6 नंबर आहे. आणि मेणबत्ती माझी निशाणी आहे. ओके.